छत्रवासी गाव सरलांबे येथे जय दुर्गा मित्र मंडळ सरलांबे या मंडळातर्फे नवरात्र उत्सव समारंभ साजरा होत आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन नृत्य सेवा मधुर कामाला आलेली आहे। आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग आळंदीपूर रहिवासी महाराष्ट्र भूषण योगी यांचे राजे आणि ज्ञान्यांचे शिरोमणी माऊली ज्ञानोबरायांचा प्रस्तुत अभंगातून माऊली अखिल जगताला प्रेरक केला दुर्गा मातेचं सूक्ष्म रूपाचं वर्णन करून देत आहेत। निर्गुणाची छाया सगुणी बिंबली निर्गुणाची छाया सगुणी बिंबली तत्वे तत्वी गेली अनुठाया निच्छली निच्छल नलदे अळुमाळ निच्छली निच्छल नलदे अळुमाळ तत्वता अढळ वेगळेची नातळता पंथी शब्दाचा सुहावा नातळता पंथी शब्दाचा सुहावा परेसैत सुहावा घडला निच्छली निच्छल नलदे अळुमाळ निच्छली निच्छल नलदे अळुमाळ तत्वता अढळ वेगळेची ज्ञानदेवी रम्य दिसोनी न दिसे ज्ञानदेवी रम्य दिसोनी न दिसे निराकारे भासे सदाकार निच्छली निच्छल न लगे अळुमाळ निच्छली निच्छल न लगे अळुमाळ तत्वता अढळ वेगळेची पांडुरंग करू
आपल्याला या अल्पशी कीर्तनाची सेवेला तत्पासून थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगा माझे करावे कीर्तन नारायण देव भेटी तुकोबाया सांगतात आणि आम्ही प्रत्येक कीर्तनात सांगत असतो का तर मनुष्य देह अतिशय दुर्लभ मनुष्य देह देहिनाम क्षणभंगुर हा कबीर महाराज सुद्धा सांगतात सर्वचे फल गिरे फिर न लागे मनुष्य जन्म दुर्लभ आहे मिळेल वारंवार आणि नेहमी सांगत असतो सगळे जन्म पुन्हा पुन्हा मिळतात बाकीचे जेवढे आहेत एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा इतर ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये एका योनीमध्ये कोटी वेळा फेरे घ्यायचे नेहमी सांगत असतो झाड तोडलं की घाट झाड तोडलं की घाट बैल मेला की बैल बैल मेला की बैल कुत्रा मेला की कुत्रा कुत्रा मेला की कुत्रा कोटी वेळा कुत्र्याच्या जन्मात आणि मग ती योनी संपणार मग माकडाची योनी माकड मेला की माकड माकड मेला की माकड पण माणसाचं तसं नाहीये माणूस एकदा मेला की लक्ष ठेवण्याची योनी भोगल्या नंतर पुन्हा माणसाचा जन्म आणि तो सुद्धा काही पाठीमागचे सुकृत पत्नी असतील तर मनुष्य देहाला आल्यानंतर त्याच्या मुखात भगवंताचं नाम येईल कबीर महाराज सांगतात अरे हरि भजन को दिया कमलमुख हरि भजन को दिया अरे कशासाठी जे सुंदर तुला तापे कधी करतो हे मुखाच्यासाठी दिलेले हरीचं भजन करण्यासाठी दिलेले महाराज आणि ऐतिहासिक घटना आपण जर पाहिली तर श्रीमद महाभागवत पुराणात पहिल्याच अध्यायात सुंदर सांगितलं की जेव्हा नारद मुनींना ब्रह्मदेवाकडून श्रीमद महाभागवताचा बोध झाला नारदांकडून व्यास मुनींना व्यासांकडून शुक मुनी मला काय सांगायचंय पण ही जी परंपरा आहे त्या परंपरेचा विचार केला तर श्रीमद भागवत महापुराणाचं या ठिकाणी श्रवण करून सुद्धा नारदाच्या चित्ताला शांती लाभली नाही व्यास मुनींच्या चित्ताला शांती लाभली नाहीये त्यांना विशिष्ट प्रक्रिया करावी लागली आणि म्हणून नारदाला स्वर्गामध्ये सत्य लोकांमध्ये ब्रह्म लोकांमध्ये वैकुंठात आपल्या मनाला चित्ताला शांती लाभत नाहीये म्हणून त्याने ठरवलं आता आपण मृत्यूमुखी जाऊया आणि तीर्थयात्रा करू योग याद करू तपश्चर्या करू की जेणेकरून आपल्या चित्ताला शांतता लाभेल नारद मुनी कलियुगामध्ये मृत्यूमुखी या पृथ्वी तलावर आलेले आहेत महाराज आणि संपूर्ण पृथ्वी फिरून राहिले भ्रमण करून राहिलेले तीर्थावर गेलेले तीर्थावर गेल्यानंतर त्यांना तिथे फक्त एवढंच पाहायला मिळालं तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे तीर्थी दोंडा पाणी तीर्थी दोंडा पाणी
तुम्हाला तीर्थामध्ये स्नान करून थोडी सुद्धा काही थांबलेले नाही. तीर्थातून महाराज निघाले आणि योग याग करायला हिमालयामध्ये गेले. आमच्या माऊलीने शेरा मारला, योग याग विधी येणे नव्हे. येणे नव्हे. माऊलीने सांगितलं योग करा, याग करा, तपश्चर्या करा, महान विधी करा. अरे चंडीचा यज्ञ करा, नवचंडी यज्ञ जरी तुम्ही केला तर त्याचे काय होईल, फक्त उपाधी वाढेल आणि उपाधी वाढून अहंकार वाढेल. आम्ही केलं दंभ अहंकार त्या ठिकाणी निर्माण होईल आणि अहंकार झाला. तुका म्हणे नादाना तिथे बरं वाटलं नाही. आणि असे नारद फिरत 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 येत असताना त्यांना एका ठिकाणी एक अद्भुत असा चमत्कार पाहायला मिळाला. काय, एक जवान स्त्री रस्त्यामध्ये रडत बसली होती आणि तिच्या दोन्ही मांडीवर दोन म्हातारे पुरुष तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. नारदांना पाहिल्यानंतर ती स्त्री उभी राहिली आणि त्या स्त्रीने नारदांना प्रश्न विचारला की महाराज, तुमच्यासारखे योगी मुली जर आम्हाला दर्शन झालं तर निश्चित आमच्या चित्ताला समाधान होईल. नारदाने प्रश्न विचारला, माता आपण कोण? तुम्ही तरुण दिसता आणि तुमच्या दोन्ही बाजूला मांडीवर डोकं ठेवून झोपलेले हे कोण? तिने सांगितलं, मी भक्ती आणि हे माझे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य. त्रेता, कृतत्रेता आणि द्वापार या 3 युगामध्ये मी म्हातारी होते आणि माझे पुत्र कसे होते, जेवण होते आणि नैसर्गिक नियम सुद्धा तसाच आहे नाही का. बाप म्हातारा आणि मुलगे तरुण, मुलगे म्हातारे आणि बाप तरुण किंवा आई तरुण आणि बाप म्हातारा मुलगे म्हातारे, असा कुठे नियम आहे का सृष्टीचा? नाही. पण अशी घटना त्या ठिकाणी नारदांना पाहायला मिळाली. नारदाने विचारलं, आमच्या भक्ती मातेने सांगितलं की मी द्रविड देशातून आले. हे मला जाणून म्हणून नमूद करायचंय की त्यावेळेस 2 संस्था प्रेझेंट होत्या, एक आर्य आणि दुसरी अनार्य. एक आर्य देव भाषिणी म्हणजे ईश्वर जगात देव आहे असे म्हणणारे आणि दुसरे देव नाही म्हणणारे. आणि आता सुद्धा समाजामध्ये एक समाज असा आहे की देव आहे, देव आहे. जनाईच्या उक्तीप्रमाणे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव जाणणारे, देव आहे असे मानणारा एक समाज आणि दुसरा जो समाज आहे तो देवाला न मानणारा अनार्य समाज. आमच्या भक्ती मातेने सांगितलं, मी द्रविड देशातून आले. काय, द्रविड देशातून महाराष्ट्रात आल्यानंतर त्या महाराष्ट्रामध्ये माझी थोडीफार काहीतरी सांगोपांग या ठिकाणी सेवा घडली. पण महाराष्ट्रा व्यतिरिक्त मी गुजरातमध्ये गेले, त्यावेळेला गुजरातमध्ये माझे अतिशय दुर्दशा झालेली आहे. गुजरातमध्ये भक्तीला किंमत नाहीये. गुजरातमध्ये फक्त रंग दिया केरवा, फक्त भगव्या कपड्याला महत्व आहे, तिथे भक्तीला महत्व नाहीये. आणि म्हणून त्या मातेने सांगितलं की माझे 2 मुलं आहेत आणि आता ही काय झालेली आहे, म्हातारी झालेली आहे. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की भक्ती योग्य दिशेने वाटचाल करायची असेल भक्तीची तर भक्तीला दोघांची गरज आहे, ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान नसेल, वैराग्य नसेल आणि आम्ही किती जरी भक्ती केली, बरं का, अशी काही भाविक मंडळी आहे, भक्ती करणारी भाविक मंडळी आहे, पण त्यांना ज्ञानाची आणि वैराग्याची जोड नाहीये, त्याला शेवटी त्या भक्तीपासून काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून भक्ती मातेने सांगितले, हे मुलीची माझी अशी अवस्था कठीण झालेली आहे. पण आता मी इथून जेव्हा वृंदावनामध्ये गेले, वृंदावनात गेल्यानंतर मला तिथे थोडं बरं वाटलं. वृंदावनामध्ये काय आहे, वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाची लीला वर्णन केली जाते. त्या ठिकाणी रास क्रीडा खेळली जाते, तिथे गरबा नाच नाचला जातो. त्या गरबा पाहिल्यानंतर, तिथे रास क्रीडा पाहिल्यानंतर हे मुलीची माझ्या मनाला थोडी शांती लाभली. पण तरी सुद्धा मला तिथे बरं वाटलं नाही, कारण तिथे फक्त भक्ती आहे.
तिथे फक्त भक्तीने भावाने लोक उड्या मारतात, रासक्रीडा खेळतात, समान सत्ता आहे तिथे, एक स्त्री एक पुरुष. रासक्रीडेचा महत्वाचा भाग आहे की स्त्रीला विसरून, पुरुष पुरुषाला विसरून आणि त्या ठिकाणी दांडिया खेळला जातो. बरं का? आणि तो दांडिया पाहिल्यानंतर त्या भक्ती मातेने सांगितलं मला थोडं बरं वाटलं, पण तरी सुद्धा त्या दांडियामध्ये ज्ञान आणि वैराग्य यांची उणीव मला भासली, म्हणून माझं दुःख त्या ठिकाणी सुद्धा सारलं गेलं नाही. पूर्वी सांगतो, साधारणतः 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. महाराजांनी आंबरच्यावरून कल्याणला वाशीला पायी येऊन कल्याणला जायचो आणि रात्रभर कल्याणमध्ये फिरायचो, दांडिया पाहत फिरायचो. त्या ठिकाणी त्यावेळेला सरकारच्या तिथे बंधनं नव्हती की अमुक वाजेपर्यंत स्पीकर वाजला पाहिजे. त्यावेळेला सकाळ म्हणजे 6 वाजेपर्यंत दांडिया खेळला जायचा. अगदी नाचणारे थकून खाली पडायचे, एक स्त्री एक पुरुष, एक स्त्री एक पुरुष. पण त्याच्यात कोणी सद्गुरूचा दास कोणी नव्हता, गळ्यात कुणाचाच माल नाहीये. लक्षात आलं का? बिना मालकरी फक्त दांडिया म्हणजे 2 दांडच्या हातात घ्यायच्या आणि एवढ्या उड्या मारायच्या, एवढं नाचायचं की आमच्या गुरुदामातेला घाम फुटेल. एवढे नाचून नाचून थकले. पण आम्ही म्हणतो कितीही आपण नाचून थकलो, कितीही दांड्या वाजवला तरी आपली दांडी काही पडणार नाही. म्हणून दांडी आपली कशी पडेल याचा विचार आपल्याला जर लक्षात घ्यायचा असेल तर संतांना आपण शरण गेलो पाहिजे. आर्य संस्कृतीचे आम्ही घोषक आहोत. हिंदुस्थान आमचा देश आहे आणि या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याने हा विचार केला पाहिजे. आता मी लोकल मध्ये आलो, 4-5 लोक होती म्हणे चिंबोड्या अशा पकडायच्या तशा पकडायच्या. आज म्हणे चिंबोड्या पकडायला जायचे. एक म्हणतो आता चिंबोडी फार खाते, जर चावली ना तर सोडीतच नाही लोकल म्हणे. आता चिंबोड्यात ताकद आलेले म्हणे, गवत खाऊन खाऊन. एक म्हणतो तसं नाही म्हणे, चावली ना जमीन सोडून द्यायची, लगेच सोडते म्हणे. तुला सांगतो म्हणे मी, जर कदाचित फिरवली तर सोडून द्यायची, तिची परत मग ते पुन्हा पकडायची, सोडायची नाही तिला, फक्त आपल्याला पकडलं म्हणून सोडायची. हे एवढं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अद्याप आर्य संस्कृतीची घोषक हा समाज अद्याप पुढे आलेला नाही. अरे 9 दिवस आमची दुर्गा माता तिने तिच्या आयुष्यामध्ये काय केलं असेल काय सांगावं महाराज. असे दुर्गा माता आमचे सिंहासनी बसलेले आणि 50% समाज शहरामध्ये आमच्या कोट्यातील अब्जातील स्त्रिया बिना चपलाच्या चालतात. 9 दिवस कोणी पायात चप्पल घालीत नाहीये आणि त्याच या 9 दिवसामध्ये आम्ही चिंबोऱ्या पकडायला गेल्याशिवाय राहत नाही. हा एक समाजातील सर्वात एक काय वीक पाहिजे म्हणायला हरकत नाही. या 9 दिवसामध्ये सुद्धा माणसं मामाला कापायला मागे करत नाही. लक्षात का? आता जाण्याचे मामाला काही कापले का म्हणे, म्हणजे माणसं या 9 दिवसात सुद्धा मामाला कापायला मागे येत नाही. तेव्हा ही संस्कृती अतिशय बिघडलेली संस्कृती पुन्हा मेन रस्त्यावर यायला आपल्याला पुन्हा समाज संघटन करायला पाहिजे. मी आता इथं मोबाईल मध्ये ऐकलो, एका स्त्रीच्या बरोबर ज्याने आम्ही फक्त आवाज देत होतो, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही काय त्यांचा जय करतो की एक छत्रपती नाही होता, तो सब त्रिकुंता होती ती. बरं का? आता आम्ही शेंड्याची गाठ मारतो, ती गाठच काय नाही, पण सगळ्यांची सुंदर झाली असती, हिंदू समाज शिल्लक राहिला नसता. असे आमचे छत्रपती राजे. अरे काय सांगायचं राजांच्या बाबतीत, जेव्हा कल्याणवर स्वारी केली, कल्याणचा खजिना लुटला गेला, त्यावेळेला कल्याणवरून खजिना विजापूरला चालला होता, रस्त्यात खजिना अडवला आणि त्याच वेळेला बेगमा एका पालखीमध्ये बसून कल्याणची
सांगायचे विजापूरला चालली होती. आमच्या सरदारांची तो खजिना लुटला आणि ते बेगमत सुद्धा आपल्या ताब्यात घेतली आणि छत्रपती शिवाजी राजांच्या पुढे उभी केली. प्रत्येकाला वाटलं वा इतकी सुंदर स्त्री आमच्या शिवाजी राजांना राणी म्हणून शोभेल. पण शिवाजी राजांचे उद्गार ऐकल्यानंतर काय सांगायचं महाराज, तुझ्यासारखी आई असते सुंदर रूप होती. तीच अमुची आई असती सुंदर रूप. वदने छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचे पाय धरले, त्या बेगमाचे पाय धरले. सांगितलं अरे तुझ्यासारखी आई जर असती तर आम्ही सुद्धा तसे झालो असतो, सुंदर रूपवान झालो असतो. आणि स्वतःनं सांगितलं अरे हे रत्न आहे आणि हे रत्न जसंच्या तसं पुन्हा पालखीत बसून विजापूरला रवाना केलेले आणि त्यांच्या वंशात त्यांच्या शक्तीने आम्ही जगलेलो. आम्ही काय सांगायचं, अध्यात्म मुळ्यात पकडण्याचा उद्योग करतो. त्याचे पुढे सांगतो मी असंच एक वेचं ऐकलं की काही गुंड एका स्त्रीच्या पाठीमागे लागले होते. काही गुंड कामिक भावनेने वासनांद गुंड एका जवान रूपवान स्त्रीच्या पाठीमागे लागले असताना ती स्त्री पुढे पळत होती. तिच्या पाठीमागे वासनांद जवान पळत होते. पळता 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 एका गावामध्ये ती आली. त्या गावात आल्यानंतर खिडकीतून तुला छत्रपती शिवाजी राजांचा फोटो दिसला. लगेच तिने त्या घरामध्ये प्रवेश केला. ते घर होतं एका यवनाचं, मुस्लिम समाजाचं. त्या घरामध्ये एकटाच तो यवन राहत होता. जेव्हा या नवजवान रूपवान स्त्रीच्या घरात प्रवेश केल्यानंतर आणि ती आतमध्ये गेली आणि आतून कडी लावली. कोणी? त्या रूपवान स्त्रीने, त्या जवान स्त्रीने, तरुणीने आतून कडी लावली आणि आतून कडी लावल्यानंतर त्याने सांगितलं मी मुसलमान आहे. हे तरुणी तू या घरामध्ये कशी आली? मी एक मुसलमान आहे, तरुण आहे आणि या घरामध्ये मी एकटाच राहतो. तू जरी त्या वासनांच्या गुंडांपासून तू बचाव करून पाहत असतील, पण आज तू माझ्या सावलीत आलेले. तू या घरामध्ये प्रवेश करताना, या दरवाजाला आतून कडी लावताना तू विचार केला नाही, तू अविचारित ठरलीच हे तरुणी. त्या तरुणीने सांगितलं महाराज मी अपयशी ठरलेली नाहीये. मी या रस्त्याने जात असताना खिडकीतून छत्रपती शिवाजी राजांचा फोटो पाहिला. अरे ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा फोटो आहे त्या घरातील तरुण तो हिंदू असो व मुस्लिम असो तो कधीच परस्पर बलात्कार करणार नाही अशी मला खात्री आहे. म्हणून मी या घरामध्ये प्रवेश केला आणि आतून कडी लावली. घर कुणाचं होतं? यवनाचं. आता आपल्या गावामध्ये जरा सर्वेक्षण करा महाराज. आपल्या गावामध्ये किती घरांमध्ये छत्रपती शिवाजी राजांचा फोटो आहे? फक्त आम्ही दरवर्षी तो म्हणतो, पण आमच्या घरात ज्याच्या घरात शिवाजी राजांचा फोटो नाही आम्ही म्हणतो अरे ज्याच्या दारात तुळशी आवड नाही तेवढ्याच मान्यतेचा आणि तेवढ्याच पात्रतेचा ज्याच्या घरात छत्रपती शिवरायांचा फोटो नाही. ज्याच्या घरात शिवरायांचा फोटो आहे तो दररोज शिवरायांचा दर्शन घेतो. महाराज तो परत इकडे कधीच वाईट नजरेने पाहणार नाही. म्हणून तुम्हाला धर्माचे पाय
भांड खंड हे की करण्या काम दीप वाढवावे किंवा धर्म रक्षावयासाठी करण्यासाठी आम्हास एवढा आटापिटा करण्याचं कारण फक्त धर्माचं बीज धर्म आणि धर्मबीज धर्म वाढवायचं काम केलं देवांनी आणि धर्माचं बीज कुणी वाढवलं धर्माचं रोपडं वाढवलं कुणी संतांनी संत आणि देव या दोन व्यक्ती या ठिकाणी जन्माला आल्या देव आणि संत देवाने धर्माची जोपासना केली आणि संतांनी धर्माचं बीज वाढवलं महाराज धर्मबीज वाढवणं हे अतिशय पुण्याचं काम आहे आणि म्हणून याच न्यायाने दुर्गा माता आपण तिच्या 9 दिवस प्राण प्रतिष्ठा करून राहिलेलो आहोत नाही का उभारेला हात आमच्या या मातेने अनेक राक्षसांची मुकाबला करून हात वर केले काय केले उभारीला हात वर केल्यानंतर जगी जाणवली मात तेव्हा जगाला समाजाला त्रैलोक्याला कळलं की आता संग्राम संपला संग्राम संपल्यानंतर संग्रामामध्ये जो काही त्रास देवीला सहन करावा लागला आणि म्हणून समाजाने एक सिंहासन निर्माण केलं आणि देव बैसले सिंहासनी आणि या देवीला या दुर्गा मातेला या भारत मातेला समाजाने काय केलेलं आहे आता सिंहासनारूढ केलेलं आहे आणि 9 दिवस आमची दुर्गा माता आता काय करणार आहे विश्रांती घेणार आहे आणि दुर्गा माता जेव्हा विश्रांती घेते तेव्हा आता सध्या ही दुर्गा मातेच्या ताब्यात असलेली भूत केस ती आता कुठे सगळी झाडावर येऊन बसलेली आहे म्हणून लहान मुलाला सध्या हे 9 दिवसात लहान मुलाला इकडे तिकडे चांगलं महत्वाचं कार्य हे त्या गोष्टी करत नाहीत का तसं भूतांचा संचार वाढलेला आहे भूत संचार झालेला आहे जिकडे तिकडे आता म्हणजे अगदी फार समाजाला म्हणजे हैराण करणारे ते किती दिवस 9 दिवस देवी पाहते पुंडरीकाक्ष भगवान बरं का पुंडरीकाक्ष भगवान म्हणजे त्याला आपण बुद्ध अवतार म्हणतो तो पुंडरीकाक्ष भगवान नारद मुनीने सांगितलं की कलियुगात पुंडरीकाक्ष भगवान तुमच्या जवळ आहे पण त्याची ओळख नाही त्याने कटेवर हात ठेवलेले आहेत आणि मौन धारण केलेले आहे तो आता बोलणार देवीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तरी 5 मिनिटात एकदा तिचा पोवाडा गाऊ म्हणजे लक्षात नाही का आधी माया प्रणव रूपिणी बरं का आधी माया प्रणव रूपिणी ही जी आधी माया आहे आदिशक्ती आहे ती प्रणव रूपिणी मी परवा मंडळीला सांगितलं की प्रणव म्हणजे प्राण नाही देखीला माये प्राणाचा मी प्राण घे प्राणाचा प्राण आता आपण जो प्राण घेतो त्या प्राणाला आत्मा आहे त्या आत्म्याला जी शक्ती चालवते तिला प्रणव शब्द आहे बरं का आता आम्ही याचा प्राण आतमध्ये प्राण घेतला की प्राणाचा प्राण संपला एकदा आम्ही ही हवा आत घेतली प्राण आत घेतला की तो पुन्हा प्राण म्हणून राहत नाही तो काय होतो कार्बन
कार्बन डायऑक्साईड उठवत तो बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर जर आपण तो श्वास पुन्हा घेतला तर मला वाटतं कदाचित मृत्यूची वेळ आपल्याला येईल बाबा. लक्षात होता. आणि पुढची मातेला का बांधावी तर एक अशीच एक वनस्पती तुळस नावाची की ती प्राण घेते आणि प्राण सोडते. तुळस बाकीची सगळी जे वनस्पती आहेत ते दिवसा प्राणवायू घेतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणून सामान्य विज्ञान सांगतात रात्री झाडाखाली झोपू नये. का? कावळे असतात. रात्री झाडाखाली का झोपू नये? कावळे असतात. कावळे हगत नाहीत. एका विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं. सामान्य विज्ञानाचा प्रश्न होता रात्री झाडाखाली झोपू नये. का झोपू नये तर दिवसा ती प्राणवायू घेते आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडते. आणि कार्बन डायऑक्साईड जर आपण प्राशन केला आपण ग्रहण केला तर काय होईल? गुदमरून मरण्याची शक्यता आहे. थोडक्यात की आम्ही जो प्राण घेतो त्या प्राणाला प्रणव ही संज्ञा आहे. प्राणाचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला चालवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला प्रणव शब्द आहे. आणि ती आदिशक्ती प्रणव रूपिणी अनंत शक्तीची स्वामिनी. बरं का? अनंत शक्तीची स्वामिनी आणि अनंत रूपे घेऊन भक्ता रक्षण करीत असते. भक्ताचं रक्षण ती करत असते. भक्ताचं रक्षण करण्यासाठी आधी मायेचा अवतार आहे महाराज. आणि म्हणून जर आपण जवळून विचार केला तर इतकं सुंदर वर्णन देवी महात्म्यामध्ये तिथे सुंदर वर्णन आलेलं आहे की महाविष्णूच्या देहापासून देवी अवतार घेऊन आणि चंड मुंड राक्षस मर्दन विष्णू हत्या करले. तर देवी सांगते की मी अवतार घेतो. आता माझा अवतार म्हणजे काही वेगळा असं नाहीये. मी आधी पुरुषच आहे. कसं का? महाविष्णूच्या देहापासून मी अवतार घेतला. कुणाच्यापासून? महाविष्णूच्या देहापासून अवतार देवी घेते आणि पुन्हा चंडमुंड आपल्या मधु कैटक मधु आणि कैटक राक्षस मर्दन विष्णू हत्या करलेले. काय झालं? 100,000 वर्ष युद्ध चाललं होतं. किती? 100,000 वर्ष युद्ध चाललं होतं. पण हे मधु आणि कैटक बरं यांची निर्मिती माहिती आहे का? हे एवढे बलाढ्य का होते? यांची निर्मिती म्हणजे हनुमंतरायासारखी होती. हनुमंतराय कुशीतून आले पण हे दोघे बहादर महाविष्णूच्या कानातून यांचा जन्म कसा आहे? मधु कैटक कानातून जन्म. दोघे एकाच कानातून जन्माला आले. पण एक मधु म्हणजे गोड आणि एक कैटक म्हणजे कडू. दोघांचे गुणधर्म वेगळे. आणि विष्णूपासून दोघांची उत्पत्ती. दोघे पुत्र विष्णू महाराजांचे. पण एक कडू आणि एक गोड. आणि एवढे बलाढ्य झाले महाराज, एवढे बलाढ्य झाले की ब्रह्मदेवाबरोबर युद्ध करायला निघाले. 1000 वर्ष ब्रह्मदेवाबरोबर युद्ध केलं. तो ब्रह्मदेवाला ते आटोपनाशे झाल्यानंतर ब्रह्मदेव भगवान विष्णूला शरण गेले. भगवान विष्णूने आधी माया शक्तीची आराधना केली आणि आधी माया शक्ती 10 हात 10 पाय 10 तोंडे अशा पद्धतीने या पृथ्वी तलावर अवतार स्थित होऊन 100,000 वर्ष युद्ध केलं महाराज. कोणाबरोबर? मधु कैटकाबरोबर. तरी सुद्धा देवीला सुद्धा ऐकत नाही. त्याचे पुढे समजो महाराज ऐकत नाहीत म्हणून देवीने मग दारू केली. तिने ठरवलं की आता हे तसे ऐकायचे नाही. आणि माणूस देवभान केव्हा होतो? देवभान केव्हा होतो? दारू प्यायल्यानंतर. मग देवी दारू प्याली म्हणजे मधु कैटक मारण्यासाठी दारू प्याली. म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही करू नका. कारण ती कशासाठी केली? अरे अधर्म कधीतरी पुण्य जोडे. अधर्म म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी तिने अधर्म केला तरी सुद्धा काय झालं? पुण्य झालं. असं आहे. मधु कैटक मारण्यासाठी तिने प्रक्रिया केली आणि तरी ऐकत नाही. मग पुन्हा भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णूने त्या मातेच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि चंड मधु कैटक राक्षसांना आपल्या
कडेवर घेतले आणि सुदर्शन चक्राने दोघांची मुंड उडवली. आपण तुळजापूरची तुळजाभवानी म्हणतो, कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा अंबा माता, पुढे माहुरगावची रेणुका आणि सप्तशृंगीची वणीची सप्तशृंगी माता. अर्धपीठ म्हणजे 3.5 मातृका किंवा 3.5 शक्तीपीठ महाराष्ट्रामध्ये आहे. एवढे पण विचार केला तर वज्रेश्वरला सुद्धा वज्रेश्वरी माताजीला म्हणतात. पुन्हा आणखी वणीची नाही एकविरा देवी आहे. आता मांडरगावची काली माता मागे पाहिजे का किती माणसं मिळली तिथे मांडरा जिल्ह्याला, तसं सातारा जिल्ह्यामध्ये आहे ती. तर अशी अनेक रूप माईने घेतलेली आहेत, शक्तीने घेतलेली आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याची पूर्ण बांधली कैची. म्हणजे ती अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही म्हणजे देवीने अनंत अवतार घेतले, पण तरी सुद्धा तिची ओळख सगळ्यांना झाली असं नाही. बापरमध्ये वरून खून बांधली, कारण त्यांना ती खून बांधली. ती कुणाच्या मुळे बांधली? निवृत्तीनाथांच्या मुळे, माझ्या सद्गुरूच्या मुळे मला हे सगळं कळलं. काय की भगवंत हा अनंत रूपाने अनंत विषयाने अवतार घेतो. देवीचा अवतार हा सुद्धा कोणाचा अवतार आहे? भगवंताचाच अवतार आहे. त्याचे पुढचा आपण जर विचार केला महाराज तर देवी सुंदर सांगते, ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे देवीचे पुत्र साचार. ब्रह्मा विष्णू महेश्वर कोणाचे पुत्र आहे? देवीचे पुत्र साचार. पण तिघांची संकट पडतात थोर देवी अवतार घेत असते. जेव्हा तिघांवर संकट पडेल म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना तिघांना एखादा असं अजिबात आटोपला नाही तर मग देवी म्हणते मला अवतार पुन्हा घ्यावा, आदिशक्तीला अवतार घ्यावा लागतो. अगदी गौरून आपण जर विचार केला ब्रह्मदेव, बरं का, ते सृष्टीकर्ता कोण आहे? ब्रह्मदेव. तो ब्रह्मदेव सृष्टी करत असताना संपूर्ण सृष्टीचा व्यवहार पाहत असताना तो थकला आणि मग त्याने जरा आणखी वेगळी संस्था निर्माण करण्याचा विचार केला. त्याच्यापासून 10 ऋषी निर्मिती केली ब्रह्मदेवाने आणि 10 ऋषींना सांगितलं की आता इथून पुढे सृष्टीची निर्मिती तुम्ही करायची. दुर्वास ऋषी सुद्धा त्याच्यामध्ये, वशिष्ठ मुनी त्याच्यामध्ये. वशिष्ठ मुनीने जेव्हा सांगितलं की आता तुम्ही सृष्टीची निर्मिती करायची, वशिष्ठ मुनी तपश्चर्याला गेले. 60,000 वर्षे तपश्चर्या केली. आपल्याला कोणी सांगितलं तर आम्ही सवय आपल्याला लगेच तयारी करायची, निघाले आपल्याला. वशिष्ठांना सांगितलं सृष्टी निर्मिती करा, लगेच सुरुवात केली नाही केली. हिमालयात गेले, 60,000 वर्षे तपश्चर्या केली, आधी शक्ती निर्माण केली सृष्टी निर्माण करण्यासाठी. सोपं काम नाही हो, सृष्टीची निर्मिती सोपं काम नाही, बरं का. पण मला सांगायचं आहे की असे 10 ऋषींची निर्मिती ब्रह्मदेवाने केले. त्या 10 ऋषींपैकी मोठा ऋषी होता मरीची. त्या मरीची पासून कश्यप नावाचा ऋषी. आता कश्यपाला विनंती केली की आता तुम्ही सृष्टी निर्माण करायची. कश्यपाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. मला काय सांगायचंय, आणि सध्या आम्ही जे आहोत आमचं कुळ कोणतं आहे? कश्यप कुळ. तसंच बघा आपण कश्यप कुळातलं. थोडक्यात जेवढी मनुष्य सृष्टी आहे तेवढी सगळी कोणती आहे? कश्यप कुळातील सृष्टी आहे. आणि कश्यपाचा विचार केला तर कश्यपाचा कोण? हिरण्यकश्यपू. कारण कश्यपाच्या पत्न्या 2, दिती आणि अदिती. अदितीपासून देवांची निर्मिती आणि दितीपासून राक्षसांची निर्मिती. दोघे सावत्र भाऊ, दोघांचा बाप एकच. दोघांचा बाप एकच. देव आणि दानव दोघांचा बाप एक, आया 2. पण आयुष्यभर पटलं कधीच पटलं नाही दोघांचं. आणि जर वरून आपण जर दोन्ही पाहिली, बरं का, आता आपण मधु पाहिलं, आता पुढे पाहू चंडमुंड, त्याच्या पुढे पाहू हिरण्यकश्यपू, बरं का, त्याच्या पुढे रावण कुंभकर्ण, त्याच्या पुढे पाहू आपण दंत शिशुपाल दंत वक्र.
कशाला का म्हणजे अगदी अनादिभूत युगापासून तर ही आतापर्यंत कलियुगापर्यंत ही अशी भावाभावांची जोडी आलेली आहे राक्षसांची. लक्षात आलं का? आणि हिरण्यकश्यपू हा स्थितीचा मुलगा. हिरण्यकश्यपू कथा सांगणार नाही. हिरण्यकश्यपूच्या पोटी अरे कोठे काही एक आहे एक नाही. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला भगवत भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हादाच्या पोटी पुन्हा असं जन्माला यावा. मला वाटतं आता फुल बदलेल असं वाटत होतं. मला वाटत होतं हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला, भगवत भक्त जन्माला आला, त्याची सगळी पुढची सांगता की भगवत भक्तच होईल. पण नाही. पुन्हा भक्त प्रल्हादाच्या पोटी एक राक्षस जन्माला आला, त्याचं नाव अनुराग. तो अनुराग राक्षस असा होता महाराज की या विश्वातील एकही स्त्री त्याने सोडली नाही. या विश्वातील एकही परस्त्रीला त्याने स्पर्श केल्याशिवाय सोडला नाही. म्हणजे एका स्त्रीला एकदा स्पर्श करायचा पुन्हा नाही. एका स्त्रीकडे तो एकदाच पाहायचा पुन्हा नाही. सगळ्या स्त्रियांकडे स्पर्श करून संपल्यानंतर त्याने ठरवलं आता स्त्रीकडे पाहायचं नाही म्हणून म्हशींकडे पाहायला लागला. मी एवढा बघा तो उन्मत्त झाला की तो मग म्हैशींशी रस झाला. अनुराग नावाचा तो राक्षस भक्त प्रल्हादाचा पुत्र तो म्हशींबरोबरच झाला. म्हणजे ज्यांच्या म्हशींचे धंदे होते महाराज लोक तेव्हापासून म्हशी घरात बांधतात. कसं दूध वाढावं म्हणून नाही. म्हशी सोडल्या की त्यांच्या मागे लागला. आटून गेल्या म्हशी दुधाच्या. आणि मग मात्र देवीने ठरवलं आता अवतारच घ्यावं लागेल. मला काय सांगायचंय हा मग त्याला समाजाने तो पण नाव दिलं महिषासूर. महिषासूर म्हणजे तो काही म्हशीच्या पोटी जन्माला नव्हता आला. लक्षात का? तो जन्माला आला होता भक्त प्रल्हादाच्या पोटी पण तो म्हैशीवर बलात्कार करायचा म्हणून त्याला महिषासूर नाव पडलं. आणि त्या महिषासुराबरोबर 100,000 वर्ष युद्ध केलं. कोणी? देवीने. बरं का? देवीने जिला महाकाली म्हणतो तिने 100,000 वर्ष युद्ध केलं आणि महिषासुराला मारलं. खरं विठ्ठला द्वापार आणि कलेपर्यंत आमच्या भगवान महाविष्णूने जेवढे असे अवतार धारण केले देवीचे जे अवतार धारण केले ते अवतार सिद्ध कार्याच्या बाबतीत अगदी सुंदर अशा प्रकारे वर्णन आमची माऊली अभंगाच्या पहिल्या निर्गुणाचे सगुण बिंबले
माया सगुणी बिंबली. हा सुंदर आणि गहन विचार आहे. तरी सुद्धा आपण विचार करू. घडा विचार गीतेमध्ये मावळीने अनेक ठिकाणी सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे की सूर्यापासून जी किरणं पृथ्वी तळावर येतात आणि सूर्याचं प्रतिबिंब ज्या ज्या ठिकाणी डबकं साचलेलं असतं पाण्याचं त्या डबक्यामध्ये त्या सूर्याचं बिंब पडलेलं असतं. मी नेहमी सांगत असतो की ते बिंब ज्या पाण्यात पडलं असतं ते पाणी संपलं की त्या पाण्याचे जे सूर्यबिंब आहे सूर्याचं जे बिंब आहे ते पुन्हा सूर्याला जाऊन मिळतंय. पण जरी विचार केला ते सूर्याचं जरी बिंब आहे तरी सूर्याचा पक्ष त्या बिंबाला उष्णता नाही. त्या बिंबाला उष्णता समजा डबक्यात सूर्य पडलेले सूर्याला हात लावता येईल का? नाही. बरं त्याचं बिंब पडलेले ते बिंबाला पाणी तरी टाकल का? काहीच नाही. संबंध नाहीये. थोडक्यात सापेक्ष संबंध नाही. पण सूर्याचं बिंब आहे पाण्यासाठी सूर्याला जाऊन मिळालं. त्याच्याविषयी दुसरा विचार मी त्या दिवशी मांडलेला सांगितला की ही जी सूर्यकिरण पृथ्वी तलावर आली तर एक सूर्यभिंग म्हणजे भिंगाचा आरसा मिळतो. त्या भिंगाचा आरसा घेऊन आपण जर हजारो सूर्यकिरण त्या भिंगाच्या आरसा जर एक पडली तर त्याच्यापासून एक महान शक्ती तयार होते आणि त्याच्या पुढे आपण कापूस ठेवला तर अग्नी निर्माण होतो. आता अग्नीची निर्मिती कशामुळे झाली? सूर्यामुळे झाली नाही का? पण पाण्यात डबक्यातलं पाणी संपलं की ते बिंब सूर्याला जाऊन मिळतंय. पण सूर्यबिंब म्हणजे सूर्याच्या किरणांपासून शक्ती एकवटून सूर्यबिंबापासून निर्माण केलेला अग्नी जर आम्ही विझवला तर तो सूर्याला जाऊन मिळणार नाही. त्याचा सूर्याशी काही संबंध नाही. अग्नीचा सूर्याशी संबंध नाहीये. फक्त अग्नीचा सूर्याचा डबक्यात पडलेल्या प्रतिबिंबाशी सापेक्ष संबंध आहे. प्रत्यक्ष सुद्धा संबंध नाहीये. पण ते असलं की ते त्याला जाऊन मिळालं. त्याचप्रमाणे हा जो मनुष्य देव आहे हा भगवंताचाच अंश आहे. प्रतिबिंब नाही. मी नेहमी सांगत असतो की हा देव म्हणजे भगवंताचा बिंब नाही. हा अंश आहे. हा भगवंताचा अंश आहे. का तर बाहुले मनुष्य जेही निजे ज्ञान घातलेले पाहिजे जेणे ज्ञाने जेही विजेही पाहिजे पावशी. हा जरी भगवंताचा अंश आहे पण हा मेल्यानंतर भगवंताला मिळेल असं नाही. माऊलीनं उदाहरण सुंदर दिलेलं सूर्याचं पण ते इथं उन्हा आहे उदाहरण. ते उदाहरण सुद्धा इथं उन्हा पडतंय की माणूस हा भगवंताचा अंश आहे पण माणूस मेल्यानंतर भगवंताला मिळणार नाहीये. मेल्यावरी मोक्ष अम्माची होईल आईचे म्हणतील त्या अतिमूर्ख रामदास स्वामी सांगतात. अरे मेल्यानंतर मोक्ष नाही. दीप गेल्यावरी कैसा ग प्रकाश वेद झाकापाची काढायची. अरे दिवा गेला आता प्रकाश येईल नाही का? मग आम्ही अरे झाकून ठेवा. अरे झाकून केव्हा ठेवायचंय? आम्हाला माहिती आहे आता लोड शेडिंग सुरू झाली. महाराज लोड शेडिंग सुरू झाली. पेपरला टीव्हीला सांगितलं की लोड शेडिंग सुरू झाली. मात्र आम्हाला माहिती आहे दुपारी संध्याकाळी 7 वाजता लाईट जाते. मग काही अशी माणसं म्हणजे 7 वाजेपर्यंत स्वयंपाक करून ठेवा सगळं झाकून ठेवा. उंदीर खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि लाईट गेली की काढोख पडेल. पण आम्ही जेव्हा झाकापाची करायला लागतो लाईट गेल्यावर झाकून ठेवा म्हणे. आता शक्य आहे तो काढोखात नाही. म्हणजे मेल्यावरी मोक्ष आम्हाला होईल. मेल्यानंतर मोक्ष नाही. जवळी जे आहे जवळी साधन बरं का? करुणे ज्ञान साध्य कीजिए. जोपर्यंत ध्येय सदृढ आहे तोपर्यंत सद्गुरूला संतांना शरण जाऊन आपल्याला भगवंताची ओळख करून घ्यायची. आणि म्हणून आपले जवळून माऊलीने सुंदर विचार सांगितलेला आहे. निर्गुणाची छाया सगुणी बिंबली. ज्याला आदिशक्ती माया म्हणतात, ज्याला नवचंडी दुर्गा माता म्हणतात बरं का, ज्याला भवानी माता म्हणतात की त्या भवानी मातेचं नवस फेडून किंवा नवस करून आमच्या छत्रपती शिवाजी राजांनी 32 किल्ले सर केले. शिवाजी राजांचा राजा अद्याप झालेला नाही. महाराज ते पाहायचे की समोरचा शत्रू बलाढ्य छत्रपती शिवाजी राजे पळून जायचे. तो शत्रू ठरवायचा ह्या महाराष्ट्राचा किंवा
भाग गया. पण ते घरात ठेवायचे, समोरचे 6,000 फौज आहे, आपल्याकडे 350 मावळे, मग आपल्याला त्यांच्याबरोबर युद्ध करता लढा देता येणार नाही. मग शिवाजीराजे पळून जायचे आणि गनिमी काव्याने त्यांना मारायचे. बरं का, अशा शिवाजी राजांना आमच्या भवानी मातेने तलवार दिली होती. मला काय सांगायचे, पाठोपाठ शस्त्र कुणाला मिळालं होतं? अर्जुनाला. भगवान शंकराने पाठोपाठ नावाचं शस्त्र अर्जुनाला दिलं होतं. तसं का, आत्मस्थानाला ब्रह्मदेवाने ब्रह्मास्त्र दिलं होतं, फुकट घालवलं, काही उपयोग झाला नाही. महाराज आजच्या फिरतो ते अस्त्र हरवून बसलेलं आहे, आता त्याने ब्रह्मास्त्र शोधून राहिलाय तो. महाराज एक आपल्या आळूची पानं माहिती आहेत ना, तसं जे का ते वेगळं झाड आहे, पण मोठी मोठी पानं त्याची, असं मोठं पान त्याचं म्हणे ब्रह्मराक्ष. लक्षात का, हे तेव्हा सुचलेलं ते. दादा आपला तिकडे जायचं नाही, आपला विचार जो आहे बरं का, निर्गुणाची छाया सगुणी बिंबली. निर्गुणाची जी छाया आहे, आमच्या छत्रपती शिवाजी राजांना तलवार दिली होती महाराज 25 किलोची. किती वजन होतं तिचं? 25 किलो. अद्याप आमचं सरकार आमच्या देशात आणण्यासाठी असमर्थ आहे. ती ब्रिटनला आहे. शिवाजी राजांनी ज्या तलवारीने 32 किल्ले सर केले, ती तलवार ब्रिटनला आहे. तिचं वजन होतं 25 किलो. आता मला वाटतं आम्हाला 2.5 किलोची तलवार सुद्धा चालवता येणार नाहीये. आणि त्यावेळेचे जे मावळे होते महाराज, त्यांच्या मी नेहमी सांगतो, त्यांच्या मिशीवर असे लिंबू राहायचे. शिवाजी महाराज माझा मावळा कुणाला म्हणायचे. त्यावेळेला पण इंटर होती बाबा, पण 5.5 फूट उंची, 50 किलो वजन, 32 इंच छाती नव्हती. त्यावेळेला उंची वजन म्हणजे तो ते शिवाजीराजे. मला तुमच्या खांदून व्हायचे म्हणे, खांदून व्हायचे या पुढे असे उभे करायचे, 2 लिंबू घ्यायचे, एक या बाजूला एक या बाजूला, मिशीवर लिंबू ठेवायचे. ज्याच्या मिशीवर 2 लिंबू राहतील तो मावळा छत्रपती शिवाजीराजांचा. कसे झालं का. आणि एका वेळेला सांगू नये तरी सांगतो, एका वेळेला 2-2 पोकळ एकटा खायचा. कच्चं माळ. लक्षात आलं का, कच्चं माळ. शिवाजीराजे नाही, शिवाजी राजे होते, मावळा नव्हता तो. मावळ्यांना 2-2 पोकळ एका वेळेला कच्चे खायला लागायचे, नुसती ताकद नव्हतो. लक्षात आलं का. आधी जी शक्ती आहे ती शक्ती आमची माऊली सांगते की निर्गुणाची छाया. ती छाया म्हणजे काय होती? निर्गुणाची छाया. छाया म्हणजे सावली. आता आम्ही सगुण आहोत. आमची महाराज बाबा, आपली जी सावली आहे ही सगुण ती निर्गुण नाही. ती सगुणही नाही, निर्गुणही नाही. आणि सजीव सुद्धा आम्ही सगुण आहोत, आम्ही सजीव आहोत, पण आमची सावली कशी आहे? निर्जीव आहे. जर सावली जर सजीव असती तर तिला मारल्यानंतर काय सांगायचं मला. अहो, रेड्याच्या पाठीवर मारल्यानंतर माऊलीच्या पाठीवर वळाला. बरं का, आम्ही म्हणतो आमच्या सावलीला जाळा, मारा, काही करा, आम्हाला काही आमच्या त्यावर काही परिणाम होणार. म्हणजे आम्ही सजीव आहोत, आमची सावली निर्जीव आहे. पण भगवंताचं तसं नाहीये. निर्गुणाची छाया. निर्गुण निराकार नाही. ज्याला आकार नाही त्याला छाया असेल का हो? जी निराकार वस्तू आहे, ज्याला आकार नाही, जी निराकार आहे, निराकाराला पुन्हा सावली असेल का? आता आमची सावली का पडते? आम्ही आकाराला आहोत म्हणून. सावली आकाराला आहे, निराकाराला सावली नाही. तरी सुद्धा माऊली सांगते की निर्गुणाची छाया सगुणाची आली का? निर्गुणाची छाया सगुणी बिंबली. म्हणजे निर्गुण ब्रह्म आहे, त्या निर्गुण ब्रह्माला छाया आहे आणि ती छाया सजीव आहे. निर्गुण ब्रह्माची छाया सगुण आहे आणि निर्गुण ब्रह्म जे आहे ते अनादि आहे. तत्व आधी आहे. तत्व कसं आहे? आधी आहे.
आणि अनादि म्हणजे काय तर नाही पासून ज्याची निर्मिती झाली ते अनादि म्हणजे काय जर जे नाही पासून जे आपल्याला आलं त्याला अनादि संज्ञा आहे. कसं आता निर्गुण ब्रह्म जे आहे ते नाही निर्गुण ब्रह्म नाही पण निर्गुण ब्रह्माची छाया आहे. मला काय सांगायचे निर्गुण ब्रह्माची काय आहे छाया आहे आणि ते छायेचं प्रतिबिंब म्हणजे आदिशक्ती माया. म्हणजे आरती निर्गुण ब्रह्माची छाया ती सगुणी बिंबली म्हणजे सगुण रूपाने इथे बिंबली म्हणजे आकाराला आली आणि सगुण रूपाने जरी ही शक्ती या ठिकाणी जरी आकार आले असेल तरी तत्वे गेली अमुठाया. तरी सुद्धा माऊली सांगते की तत्वी गेली अमुठाया. तरी सुद्धा पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश ही जी 5 तत्व आहेत ती तत्व तिच्यात सामावलेली नाही. मग ती तत्व कुठे तर ती तत्व तत्वे गेली अमुठाया ती त्यांच्या ठिकाणी स्थिर आहे. हे सर्वात श्रेष्ठ भक्तीचं वर्णन आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो की लक्ष्मण प्रभू रामचंद्राचा भाऊ जेव्हा लंकेवर स्वारी केली लंकेवर जेव्हा एवढं म्हणजे 18 पद्म वानर वीस घेऊन भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेवर गेला आणि तिथे गेल्यानंतर रावणाचं एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर लक्ष्मणाला क्रोध झाला. इथे काय सांगितलं निर्गुणाची छाया सगुणी बिंबली. निर्गुण आता गुण म्हणजे काय तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण ज्याला जो तिन्ही गुणांपासून परांमुख आहे ज्याच्या तिन्ही गुण नाहीत त्याची सावली. मला काय सांगायचं लक्ष्मणाने प्रभू रामचंद्र विनंती केली की देवा एका क्षणात रावणाला मारतो मी तुम्ही आज्ञा द्या. रावणाने सांगितलं लक्ष्मणाने आज्ञा देतो पण मी सांगतो तसा रावण मार. त्याने सांगितलं न लागता घावो. काय सांगितलं रावणाला असं मारायचंय हातामध्ये शस्त्र धरायचा नाही हातात शस्त्र धरायचा नाही आणि रावणावर प्रहार सुद्धा करायचा हाताने नाही मारायचं लाटेने नाही मारायचं शस्त्राने सुद्धा मारायचं नाही आणि शत्रू जिंकावा पाहावं. नाथरायांनी वर्णन केलेले की रावण नावाच्या शत्रूला हे लक्ष्मणा तुझी इच्छाच असेल जिंकावं रावणाला तर हे कर न लागता घावो. त्याला कोणत्याही प्रकारे मारायचं नाही आणि हातामध्ये शस्त्र धरायचं नाही आणि शत्रू जिंकायचे. पाय धरले प्रभू रामाचे. तेव्हा तुम्ही सांगता या न्यायाने मला रावण मारता येणार मला तुम्ही सांगता त्या पद्धतीने रावण मारता येणार नाही. पाय धरले